गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशं आलब्धिवल्लभं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। यस्याः ज्योतिषः निजज्योति हृदये जागरिता तस्याः प्रीतिः येन प्रज्वालितः चैतन्यदीपम् अभयादितं सद्गुरुम् अनापं भजे। सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। शान्तिः शान्तिः। मन आणि वाणीला पवित्र शुद्ध करण्यासाठी 2 मिनिटांनी आपण सर्वजण एक संकीर्तन करूया। टाळी वाजवून सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा। बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल। केशव माधव हरि बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल। टाळी वाजवून सर्वांनी हरि हरि बोल केशव माधव
गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल बोल हरि 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 बोल केशव माधव हरि हरि बोल रटले मन तू आठो या रटले मन तू आठो या राम नाम में लगे न दाम मूर्ख बंदे आंखें खोल केशव माधव बोल हरि 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 बोल केशव माधव बोल हरि 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 बोल ताली वाजवा बोल हरि 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 केशव माधव गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि हरि बोल केशव माधव हरि हरि बोल बोल हरि 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 केशव माधव गोविंद केशव माधव हरि हरि केशव माधव गोविंद केशव माधव गोविंद केशव माधव हरि हरि केशव माधव हरि हरि केशव माधव गोविंद केशव माधव गोविंद केशव माधव हरि हरि केशव माधव हरि हरि केशव माधव हरि हरि केशव माधव हरि हरि गोविंद भगवान की जय बाऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत शिरोमणी रविदास महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय सब संतन की जय। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवंताची सेवा व्हावी, त्याचं अनन्य चिंतन घडावे, या हेतूच्या निमित्ताने आणि मुख्य प्रयोजन जे आहे ते आमचे दिवंगत आदरणीय नामदेव काशीनाथ राजभोज यांचं पुण्यस्मरणाचं निमित्त आहे। गेल्या वर्षी आपांना हा इहलोक सोडून जावा लागला। दैवगती अटळ असते, विधी लिखित हे कुणालाही टाळता येत नाही आणि म्हणून या मृत्यू लोकाची परंपरा सांभाळत कुठल्या तरी निमित्तानं आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं। आदरणीय आप्पांचंही तसंच झालं। मरणाची कारणं वेगवेगळी असेल, परंतु मृत्यू हे अंतिम सत्य आहे। आणि गेल्या वर्षी इहलोक यात्रा
आप्पांची संपन्न झाली, या घटनेला आज वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणून आजचा हा दिवस विशेष आहे. या निमित्तानं की आजचा दिवस जो आहे, आप्पांच्या सोबतच्या ज्या स्मृती आहेत त्या गत स्मृतींना उजाळा मिळावा, त्या आठवणींना पुन्हा एकदा आपल्या दृष्टीसमोर आणावं, याकरता आपण आजच्या दिवसाची योजना या ठिकाणी केलेली आहे. यामध्ये प्रमुख वाटा कुणाचा जर असेल तर त्यांच्या धर्मपत्नी आमच्या आत्याबाई आदरणीय लीलाबाई नामदेव राजभोज, त्याचबरोबर त्यांची 3 मुलं, आमचे दाजी, मोठे दाजी संजय नामदेव राजभोज, त्याचबरोबर राजेंद्र नामदेव राजभोज, त्याचबरोबर श्रीकांत नामदेव राजभोज आणि त्यांना सोबत करणाऱ्या आमच्या सर्व भगिनी, त्याचबरोबर त्यांची नातवंड, त्यांचे सर्व बंधू, त्याचबरोबर संपूर्ण राजभोज कुटुंब आणि या राजभोज कुटुंबाशी स्नेह असणारी संपूर्ण नातेवाईक, इष्टमित्र, सगळे सोयरे, या सर्वांच्या संकल्पनेतून आज आप्पांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण हा उत्सव या ठिकाणी करत आहोत. खरं तर गेलेली व्यक्ती जी असते आपल्यातून, त्याच्या आठवणी ज्या असतात त्या भुजण्याकरता काळ नावाचं एक मोठं औषध आहे. तुम्ही बघा, आजार झाला की आपल्याला आजार कशानं बरा होतो? औषधानं बरा होतो की नाही? तसं काळ हे औषध आहे बघा. परंतु दुर्दैव असं आहे की काही लोकांनी निष्कारण या काळाची भीती आपल्याला घातलेली आहे आणि ती भीती मला वाटतं तशी योग्य पण आहे. वास्तविक पाहता या काळाला आपल्याला एका कक्षेमध्ये ठेवता येतं, पण तेवढं सामर्थ्य आपल्याकडे यायला हवं. त्याकरता आपली वाटचाल योग्य लागते, आपल्याला दिशा समजली पाहिजे, आपल्याला जगण्याचं साध्य कळालं पाहिजे, तेव्हा आपल्याला काळाला अंकित करता येते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, या काळाची दहशत एवढी आहे की या काळाची भीती अनादिकालापासून ईश्वराला सुद्धा वाटत आलेली आहे. म्हणजे ईश्वर म्हणजे कोण? ब्रह्मा, विष्णू, महेश यांना सुद्धा या काळाचा धाक आहे. मग आता या सामर्थ्यशाली देवतांना जर काळाचा धाक जर असेल तर आपल्याला असणारच आहे की नाही? धाक वाटतो की नाही? पण मला सांगा, आयुष्यभर या काळाची भीती वागून आपण किती त्याच्यापासून लांब पडणार आहे, किती त्याच्यापासून बाजूला जाणार? तो तर सोडणार नाही आपल्याला, तो तर आपल्याला पकडणारच. आता मी सांगतोय म्हणजे लोक म्हणतील तुम्ही महाराज आहे, मग महाराजाला काही वैशिष्ट्य आहे का? महाराजाला सुद्धा सोडत नाही. कुणालाही तो सोडत नाही. पण एक गोष्ट अशी आहे, आपल्याकडे जर ज्याच्या ताब्यामध्ये काळ आहे, कारण काळावाला सुद्धा अंकित ठेवणारी कुठली तरी सत्ता आहे, त्या सत्तेच्या आश्रयाला आपण गेलो पाहिजे. आणि काळ कुणाच्या आश्रयाला राहतो तर भगवंताच्या, ज्याला आपण देव म्हणतो, त्याच्या आश्रयाला काळ राहतो. आणि भगवंताचे जे भक्त आहेत त्यांच्या अंकित हा काळ होत असतो. मग आपल्याकडे 2 ऑप्शन आहे, एक तर भगवंत किंवा त्या भगवंताचे निष्ठावान उपासक यांच्या आश्रयाला जाणं, यांच्या ठिकाणी आपण शरणागत भाव ठेवणं. 2च पर्याय आहे आपल्याकडे. या दोघांकडे आपण गेलो की काळाची भीती कमी होते. तुम्ही बघा, या काळाला
अंकुशात कोण ठेवतो? तो परमात्मा ठेवतो. तो म्हणतो हा काळ आहे ना, याच्यावर कंट्रोल माझा आहे. आता काळ काय करतो? काळ काय हे शरीर नेत नाही. ते यमदूत येतात, काळाच्या हाताखालचे जे सेवक आहेत ते यमराज यमदूत, ते काय करतात? ते हे शरीर नेत नाही आपलं, हे हाडा मांसाचं. जो प्राणांचा पुंजक आहे आणि कारण शरीर नाव म्हणजे आहे, त्याच्यातला जो जीव आहे ना, ते घेऊन जातात. म्हणजे सूक्ष्म शरीर आणि जीव हे यमदूत घेऊन जातात. हे शरीर घेऊन जातात का? हे शरीर इथेच राहतं. बाकीची उरली लोक त्याला जाळतात, पुरतात, त्याची विल्हेवाट कशी तरी लावतात. पण महात्मा जर असेल, त्या भगवंताची सेवा करणारा, उपासना करणारा, त्या देवाला भजणारा जर असेल, तर हा काळ त्याच्या पुढे काहीच करत नाही बरं. कारण नेण्याकरता काही नसतं त्याच्याकडे. मी तुकोबांचं एक प्रमाण आपल्याला सांगतो. तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ. आता करू न शके बळ, आता करू न शके बळ. तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ. आता न करू शके बळ. तुका आता हा शब्द वर्तमान काळ आपल्याला स्पष्ट करतो. म्हणजे आता हा काळ आमच्या पुढे काही करू शकत नाही. त्या काळाचं बळ आमच्या पुढे चालत नाही. मग असं काय केलं असेल त्यांनी? काळाचं बळ कमी केलं असेल तर त्यांचं जीवन चरित्र आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. काय केलं त्यांनी? तर आपलं संपूर्ण जीवन आहे, आपलं सर्वस्व आहे, त्या भगवंताच्या ठिकाणी त्यांनी समर्पित केलं. याला समर्पक भावना म्हणतात. सर्वस्व देणं ही काही सोपी गोष्ट नाही. लोक म्हणतात की आम्ही तुम्हाला सर्वस्व दिलंय बरं. ही सगळी लबाड लोक आहेत, खोटारडी लोक आहेत. सगळ्यांना स्वतःच्या स्वार्थाची काळजी आहे. कोण सर्वस्व द्यायला मोकळा आहे का इथे? कोणी सर्वस्व देणारा? हा बोलताना बोलतात की आमचं तुमच्यासाठी समर्पण आहे. बायको सुद्धा नवऱ्याला म्हणते आता तुमच्याशिवाय मला कोण आहे, आता तुम्हीच माझे सर्व करते धरते, असं म्हणते. प्रेमानं म्हणते, लाडीगोडीनं म्हणते. पण मला सांगा, ज्यावेळेस यमदूत नेण्याकरता येतो त्या नवऱ्याला, त्यावेळेस बाईचं सर्वस्व आहे की नाही हे कळतं. म्हणजे मी बाईलाच नाव ठेवतो असं नाही. बाईला न्यायला जरी काळ आला तरी नवरा म्हणत असतो तू माझा जीव की प्राण आहे, माझ्या काळजाचा तुकडा आहे, नाही का? मी तुझ्या बरोबर सप्तपदी घेतलेली आहे, मी तुला 7 वचन दिलेली आहे, 7 जन्म तुझ्या सोबत राहील. अरे बाबा, याच जन्मात तू सोबत जातो का? बघ, जातो का? माणसं गप्पा मारताना काय, गप्पा मारायला काय लागत नाही बळ. उचलायची कुठे लावायची? लक्ष्मण बरोबर ना, कुठे लावायची? टाळूला. त्याला काय शक्ती लागते का? त्याला पैसे लागतात. बोलता वाटे सोपे, बोलताना सोपं वाटतं. पण तुम्हाला सांगू का, या काळाच्या ओघामध्ये माझ्या त्या प्रवासामध्ये मी अशी माणसं पाहिली. तुम्हाला सांगू का, सगळ्यात कच खातात ना, म्हणजे सगळ्यात विश्वासघात करतात ना, ती लांबची म्हणत असतात. ज्यांना आपण आयुष्यभर आपलं म्हणत आलो तीच धोका देतात. हे तुम्हाला सत्य गोष्ट सांगतो, मी वास्तव गोष्ट सांगतो.
पळून जाणारी, आपल्यापासून दूर जाणारी ही परकी नसतात, आपलीच माणसं असतात. जाळायला कोण असतं आपल्याला गेलं? मला सांगा, बाप मेल्यानंतर अग्नी देणार कोण असतो? आपलेच आपल्याला. अंतकाळी मी परदेसी, अंतकाळी मी परदेशी, ऐसे जाणो मी मानसी, ऐसे जाणो मी मानसी, म्हणून या ऋषिकेशी, म्हणून हर्षिकेशी, शरणात तुझसी मी आलो, शरण मी तुझसी आलो, शरण मी तुझसी आलो, शरण मी तुझसी आलो. नवमास गर्भवासी, नवमास गर्भवासी, कष्ट झाले त्या मातेसी, कष्ट झाले त्या मातेसी, निष्ठुर झाली कैसी, निष्ठुर झाली कैसी, अंती दूर राहिली, अंती दूर राहिली, अंती दूर राहिली, अंती दूर मला सांगा, अंतकाळाच्या वेळेला आपण परदेशीच आहे ना? नाहीतर गाणं ध्यानात ठेवा, तुम तो ठहरे. नाही, साधू संतांनी सुद्धा हे सांगितलंय की आपण खरे तर प्रवासी आहोत, आपण परदेशीच आहोत. आपलं हे गाव नाहीच आहे. मला आपलं कोलार गाव वाटतं आपल्या ऍड्रेस वरती, आपला ID कोलारचा असेल, पण यमदूताला आपला ID झेपणारच नाही. त्याला दाखवा बरं ID, त्याला सांगा मी कोलार मध्ये माझी खूप ओळख आहे, माझी खूप सोयरे धायरे, चालेल का त्याच्याकडे ID आपला? आपण इथे आलोय आणि आपल्याला इतकं भ्रम निर्माण केलं आसपासच्या लोकांनी. आपली ओळखच, जी मूळ ओळख आहे ना, ती पुसून टाकली आपली. आणि आपल्यावर एवढं बिंबवलं, एवढं लादवलंय की तुझा जन्म झालाय, आता तू मरणार आहे, आणि मरण्याच्या आत तुला काय काय करायचंय, काय काय करायचं? तुला पैसे कमवायचे, तुला मान कमवायचे, तुला लेकरं निर्माण करायचे, तुला बायको करायचे, तुला प्रॉपर्टी कमवायची, असं आपल्याला बिंबवलंय. आपल्यावर तसे संस्कार केले. त्याच्यामुळे आपण आलो कशा करता होतो, आपल्याला येऊन काय करायचं होतं हे विसरूनच गेलो आपण. मग विसरल्यानंतर आपल्याला त्याचा तोटा सहन करावा लागणार आहे, आज ना उद्या. कारण अंतकाळाच्या वेळेला जिने 9 महिने आपल्याला पोटात वाढवलं, ती सुद्धा अंतकाळाच्या वेळेला दूर राहते की नाही? मग मला सांगा, हे जे मायाजाळ आहे, हे जाळ आहे मोठं, हा स्कॅम आहे मोठा आपल्या बाबतीत झालेला. स्कॅम म्हणजे काय? घोटाळा. आणि त्याला साधू संत ब्रह्म घोटाळा म्हणतात. काय झालं? कारण आपण जे होतो आता ते राहिले नाही ना, आपली ओळख दुसरीच झाली. आता मी समजा सोनवणे कुटुंबात जन्माला आलो, तर मला शिक्का मिळाला की नाही सोनवणे म्हणून. बरं झालो मी महाराज, लोक सोनवणे महाराज म्हणायला लागले. आता मला सांगा, ह्या सगळ्या उपाध्या आहेत, हे काय? सोनवणे ही उपाधी लागली मला. मी याच्या अगोदर सोनवणे होतो का? जिकडे कुठे होतो तिकडे. बरं, आता गेल्यानंतर किती दिवस राहिली उपाधी सोनवणे? मलाच माझ्या पंजाचं नाव आठवत नाही. बोला, म्हणजे आता माझं वय झालं म्हणून सांगतो. कुणाला आठवतंय आपल्या? बरं जाऊ दे, पंजोबाचं आठवत, खापर पंजोबाचं कोणाला आठवतं? आठवतं का नाव? मिटली का नाही त्याची ओळख? गेली का नाही? आपलंही असंच होणार आहे. कुठे ओळखी वाढवत बसता निष्कारण.
लोक म्हणतात तुम्ही आम्हाला ओळखत नाही. कशाला ओळखू तुला? तू काही कामाचाच नाही ना. अंतकाळाच्या वेळेला तुझी ओळख मला येणार आहे का उपयोगाला? कशाला ओळख करून घेऊ? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. एक विठोबा जो आहे, जो देव आहे, तो खरा सोयरा आहे. कारण तो काळापासून आपल्याला वाचवणार आहे. बरोबर की? कारण काळ त्याच्या ताब्यात. हे सगळ्यावर सत्ता, या ब्रह्मांडावर सत्ता त्या परमेश्वराची आहे. आपण निष्कारण बळजबरीनं काय केलंय? आपण ओरबाडून घेतलंय एक तुकडा, छोटासा भाग, आणि आपण त्याचे मालक झालोय. पण ही सगळी मालकी आपली पुसली जाणार आहे. आपल्याला यम येऊन इतका धोपटणार आहे. बरं, त्याला काय दया माया नसते. तो म्हणत नाही फार चांगला होता, फार पुण्यवान होता, फार ओळखी होत्या, फार दयावान होता. तो काही कळत नाही. प्रमाण सांगतो तुम्हाला. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. यमाचे कर असतात बरं यमदूत. येतील वाट पाहावी लागेल थोडस. सुटत नाही कोण. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुढी प्राणा. एकदा की ती कुढी बाहेर काढली म्हणजे कुढीच्या, ही कुढी आहे ना, हिला काय म्हणतो आपण, ही कुढीच आहे ना. या कुढीच्या बाहेर प्राण काढला की त्याला करुणा नसते. एखादा जर म्हटला मी फार श्रीमंत आहे, तुला देतो मी पॅकेज, मृत्यू पासून आपल्याला कोणी वाचू शकत नाही. फक्त दोन लोक वाचू शकतात, एक देव आणि त्याचे निष्ठावंत भक्त. बस दोघेच वाचू शकतात. मग आपण कुणाची ओळख करून घ्यावा या आयुष्यामध्ये, हे ज्याचं त्यानं ठरवावं. साधू संत म्हणतात आपलं दुसरं कोणी करत बसू नका. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो आपुला एक देव करुणी घ्यावा, आपुला तो 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 एक देव करुणी घ्यावा. तेने आजीवा सुख होया, तेने आजीवा सुख होया. तेरी माई के दुखत गणत, तेरी माई के दुखत गणत, हेरती माई के दुःखाची जनिती, हेरती माई के करायचं असेल तर काहीतरी आपल्याकडे लागेल ना पर्याय. तुकोबांनी त्या काळाला कंट्रोल केलं. काळ गुलाम सलाम करी. ते म्हटले सगळे काळाला घाबरतात पण काळ आम्हाला नमस्कार घालतो. ऐकणे गंमत. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतसे. तो आमच्या घरी कामाला लावलाय. कोणाला? टोळीतली उक्त्यात काम करायला आली बाई डे लावली कामाला. कोण लावलं? काळालाच कामाला लावलंय त्यांनी. काय सामर्थ्य असेल महाराज. तुकोबांचं तुम्हाला कौतुक सांगतो मी तुम्हाला. तुकोबांचं एक अभंग आहे त्यांच्या शत्रूंनी लिहिलेला.
पण शत्रू सुद्धा एवढा प्रेमळ पाहिजे. रामेश्वर भट हे विरोधक होते तुकोबांचे, पण तुकोबांचं सामर्थ्य ज्यावेळेस वर्णन केलं त्यावेळेस त्यांनी वर्णन केलंय तुकाराम 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 नाम घेता कापे यम. त्या नावात एवढी शक्ती होती तुकोबांच्या की यम सुद्धा चळचळ कापत होता, एवढा धाक होता. आपल्याला मंडळी घाबरत नाही का? आपली पोरं घाबरतात का आपल्याला? काय आपली योग्यता आहे बघा. आपली म्हणजे तुमचं नाही, माझं तसंच. घरोघरी आहे की नाही? पण साधू संत बिचारे दयाळू असतात. ते सांगतात बाबांनो, जे आपल्या अंतकाळाच्या वेळेला जे आपलं नाहीये ते आपलं नाहीच आहे. बळजबरीनं कशाला कवटवून बसायचं? त्याला नाहीच आहे. याचा त्याग करावा लागणार आहे. आणि तुम्हाला सांगू का, मृत्यूबद्दल अशा घटना आपण ऐकलेल्या असेल. मृत्यू आल्यानंतर काही चालत नाही. मी तुम्हाला एक कथा सांगतो पुराणात, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून सांगतो, नाही तर गोष्टी मी सांगत नाही शक्यतो. पण मी आता चिंतन सांगतो, बोध सांगतो, त्याच्यामुळे लोकांना त्या रंजक गोष्टी सांगितल्या नाही की लोक म्हणतात त्याला परत ब्या दिलं परत बोलायचं नाही. कारण मला माहित आहे पाठीमागे लोक बोलतात. एखादा जर म्हटलं ना फार चांगले महाराज होते, घरातलेच होते, त्यांचे नातेवाईकच होते, काय त्या बेण्याचं घेऊन बसले. मी ऐकलेलं आहे असं म्हणून सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं ऐकायला येतं? प्रकृती ईश्वर तेवढे दयाळू आहे, आम्हाला सांगतात. त्याकरता एक कथा सांगतो तुम्हाला. एकदा देवांची सभा भरली होती आणि मग सभास्थळी सगळे आपले आले गाड्या वगैरे घेऊन, त्यांची वाहनं घेऊन, बरोबर ना? आता त्यांची वाहनं म्हणजे आपल्यासारखे एसी सेडन वगैरे नव्हती. तर तुम्ही बघा, शंकर आले कशावर आले? नंदीवर. विष्णू, गणपती, त्यांनी गाड्या पार्किंग केल्या. आता त्यांची पार्किंग मोठी असेल, भव्य दिव्य प्रशस्त. आणि तिथे द्वारपाल 2 होते. कोण? त्या दरबारात 2 द्वारपाल नेहमी असतात, गरुड आणि हनुमंत. आणि मग सगळेच आले तिथे. मग यमराज सुद्धा आले, देवता आले. त्याच्याबद्दल त्यांचे जे काही महत्वाच्या ठराविक कमिट्या होत्या, म्हणजे मंत्रिमंडळातले सगळे मंत्री आले, यमराज आले. त्या दरवाजाच्या समोर एक छोटीशी खारुताई होती. कोण होती? खारुताई होती. यमराज ज्यावेळेस दरवाजातून एंट्री करत होते त्यावेळेस आहे ना, त्या यमराजांनी त्या खारीकडे पाहिलं. गरुडाच्या लक्षात आलं की ज्या अर्थी खारीकडे पाहिलं या खारुताईकडे, त्या अर्थीचा आता भरलाय घडा. हिला काय आता यम सोडत नाही. त्या गरुडाला दया आली. ते म्हटले काय करावं? त्याला बिचारायला दया आली. ही छोटीशी खार, हिच्यावर का दृष्टी जावी या यमराजाची? हिला तरी सोडायला पाहिजे. अत्यंत अहिंसा असणारा हा प्राणी.
प्रभू रामचंद्रांचा कृपा आशीर्वाद प्राप्त झालेला हा प्राणी आणि याच्यावर डोळा पडावा यामाचा दया आली त्या गरुडाला आणि गरुडानं काय केलं त्या खारुताईला अलगद उचललं आणि तिकडे हिमालयात लांब नेऊन सोडलं जंगलामध्ये एका गुहेमध्ये कुठं कोणाला त्या खारुताईला गरुडाला बरं वाटलं एक प्राण वाचवल्याचं त्याला समाधान वाटलं लोकांना असंच वाटत असत पण या ईश्वर सृष्टीमध्ये सगळं मी मग म्हटलं ना घोटाळा काही कळत नाही सगळं आवडम म्हणजे हे गोलमाल आहे भाई सब गोलमाल आहे एखाद्यानं शहाणपण निष्कारण मिरवायची काय गरज नाही ज्यांना आपली आपली म्हणतो ना आपण तेच धोका देतात मी मगाशी बोललो की नाही तेच केसानं गाळा कापतात मग आपले डोळे उघडतात अरे असं व्हायला नको पाहिजे होतं अरे साधू संत तेच सांगतात बाबा हे मायाजाळ आहे नको नको म्हणा गुंतू मायाजाळी काळ हा आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजे वा सोडविना तेव्हा माय बाप अरे तुला कोणी सोडवणार नाही हे साधू संत सांगतात पण कोणी ऐकतच नाही वाजत असे बोंब कोणी न ऐकती काणी ते म्हणतात हरी हरी म्हणा कमीत कमी हरीची कृपा होईल आणि तुम्हाला त्या काळापासून वाचता येईल आणि थोडस पुण्य करतात लोक ब्लॅकमेल करतात देवाला सुद्धा कशानं दानाच्या माध्यमातून काहीतरी देण्याच्या माध्यमातून गडी नारळ घेऊन जातो देवळात त्याला फोडतो देवाला खुश ठेवतो देवाला देव काय नारळानं खुश होतो काय पावशेर पेड्यानं खुश होतो काय श्रावण धरल्यानं देव खुश होतो काय म्हणजे श्रावणात सगळी पवित्रता पाळायची आणि पोळ्याच्या दिवशी चालला बैल गावात कशाला मिरवायला बैल जातो ना आता बैल नाही राहिले पण त्या बैलाचं सांगत नाही चार पायाच्या आयुष्यभर ओझ वाहत ते बैल आणि तुम्ही बघा त्याचा ते मग काय असतो पोळ्याच्या दिवशी कसा असतो नटवतो की नाही सजवतो पोळ्याला तुम्ही पोळा माहिती ना तुम्हाला बैल पोळा हो की नाही तुम्ही दुसऱ्या ग्रहावरून नाही आले ना इथलेच आहे ना आपल्याकडे पोळा असतो ना मला सांगा त्या बैलाला किती नटवतात पण त्या बैलाच्या लक्षात येत नाही हे आजच्या दिवसापुरतच आहे हे जे कौतुक आहे एका दिवसापुरतच आहे आपल्याला वर्षभर काय करायचं नांगरच ओढायचं तसं आपल्या बैलांचं म्हणजे आपलं तसंच आहे थोडं फार दिलं की आपल्याला वाटतं खूप दिलं त्या गरुडाला वाटलं मी या खारीचे प्राण वाचवले त्याला एवढा अहंकार झाला पण तुम्हाला सांगू का यमराज त्याच्या जवळ आले मीटिंग संपल्यानंतर ते म्हटले गरुडा तुझं कौतुक करावं तेवढं थोडस ते म्हटले माझं कशाला कौतुक करता माझी ड्युटी आहे मी केली त्याच्याबद्दल नाही म्हटले तू या मीटिंगच्या अगोदर एक काम केलं की नाही म्हटले काय काम ते म्हटले ती खार आहे ना तू तिकडे ते हिमालयात गुहेत नेऊन ठेवली ना ते म्हटलं हो तुम्ही जाताना तिच्याकडे पाहिलं होतं मला कळालं होतं की आता तुम्ही हिला उचलणार हिचं भरलंय ते म्हटले मला तोच प्रश्न होता मी टेन्शन मध्ये होतो सकाळपासून ही एवढी खार तिचा मृत्यू तिकडे हिमालयात गुहेत आहे एवढं अंतर ही कसं काय जाणार पण म्हटलं बरं झालं तुम्ही मदत केली आणि तुमच्या गतीमुळे तुमच्या त्या वेगामुळे तिला तिथे त्या वेळेत जाता आलं आता बरं झालं तिथे तिचा मृत्यू होता तिचा मृत्यू झाला गरुडा त्याला आश्चर्य झालं तो म्हटलं हातानं कुटानं झाला ना हा मग तुम्ही बघा मृत्यूच्या जबड्यामध्ये हातानं जातो की नाही माणूस आपण जातो की नाही हाताने चाललोय ना आपण आपलं आयुष्य आता चाललंय ना एक तासानं एक दिवसानं सरत आपल्याकडे फार आयुष्य नाही म्हणून सावध आयुष्य हे साधन आहे त्या भगवंताच्या स्वरूपाच्या प्राप्ती करता आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे दुसरी पदवी नाही मिळाली तरी चालेल आयुष्यामध्ये परंतु सत काय चित काय आणि आनंद काय हे स्वरूप आहे त्या परमात्म्याचं त्या स्वरूपाशी ऐक्य पावणं हे आयुष्य त्याच्याकरता मिळालेलं साधन आहे आणि म्हणून आयुष्य वाया घालू नये माणसा नाही का किती आपल्याकडे आयुष्य आहे अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा मला सांगा
हे जे शरीर मिळालं हे फक्त देवाला भजण्याकरता मिळालं, म्हणजे भजन करण्याकरता. तुम्ही बघा रस्त्यावर जा आता आणि धावपळ बघा, लोक भजन करीत असतील का? मला सांगा, श्रावणात लोक जास्ती भाविक होतात? खरं सांग, भजतात का हो हे देवाला? का असतो काही काळापुरता? जसं आता पाऊस काळ आला की नाही, मग पाऊस काळ गेला की परत हिवाळा येईल, हिवाळा आला गेला की परत उन्हाळा येईल. तसंच हा मोसम येतो आणि परत ओसरतो. तसंच आहे आपण अभ्यातपणे जोपर्यंत हा श्वास चालू आहे तोपर्यंत प्रत्येक श्वास त्या परमेश्वराला समर्पित पाहिजे. कारण त्याच्यामुळे आपला श्वास चालू आहे की नाही? मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, कुणामुळे? याच्यावर कोणाची शक्ती आहे? याच्यावर कमांड कोणाची आहे? त्या देवाची आहे. आणि म्हणून प्रत्येक श्वास त्या श्रीरामाकरता समर्पित पाहिजे. सासों की माला पे, सासों की माला पे सुमिरू पीका सासों की माला पे सुमिरू पीका हा वासुदेव आहे खरंच. मला सांगा, किती लोकांचं श्वासाकडे लक्ष आहे आपण? किती वेळा श्वास घेतो दिवसातून आपण? प्रमाण आहे त्याचं, एक बॅलन्सिंग सांगितलं की 21,600 वेळा आपण श्वास घेतो आणि सोडतो. मला सांगा, आपले किती श्वास वाया गेले असतील आयुष्यात? गेले की नाही? हो की नाही? मग आयुष्याचं सोनं होईल का? लोक म्हणतात सोनं होतं, माती झाली ना आयुष्य. आणि लोक त्याच्या पाया पडतात. माऊली म्हणतात, जयाचे आयुष्य धाकोटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. लोक म्हणतात तुम्ही फार श्रेष्ठ आहे, मोठे वडीलधारी, पाया पडू द्या. कशात? त्यातलं बळ गेलेलं असतं. प्रज्ञा म्हणजे त्याची अक्कल, बुद्धी ती आऊट झालेली असते. जसं जसं माणूस म्हातार होतो तसं बुद्धी राहते का? प्रगल्भता राहते बुद्धीची. तुम्ही बघा, सगळ्यात जास्त वेड्यासारखं कोण करतो? म्हातारी माणसं करतात. मी म्हाताऱ्यांना नाव ठेवत नाही, माझे मित्र आहे म्हणून तुम्हाला सांगतो. म्हातारी माणसं त्यांना सांगावं लागतं मग शांत, म्हणजे लहान लेकरण म्हातारी माणसं सारखीच. का बरं? आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं की माणूस आयुष्यभर षडरसाच्या नादाला लागून आपलं आयुष्य वाया घालतो. षडरस म्हणजे गोड, खारट, आंबट, तिखट, तुरट आणि कडू असे 6 रस आहे. सगळ्यात जास्त कुठले रस आवडतात शक्यतो माणसाला? पवार साहेब, कुठले रस आवडतात जास्ती? गोड जास्ती आवडतं की नाही? मिठा सबको भाता आहे की नाही? आणि दुसरी गोष्ट खारट. मी या पंक्ती पाहतो ना, म्हणजे ते जेवण खारट आहे का कसं आहे ते माहित नाही, पण तुम्हाला सांगतो ते जेवायच्या चव घ्यायच्या अगोदरच पंक्तीला मीठ आलेलं असतं आपल्या, आणि तो खाण्याच्या अगोदर त्याच्यात टाकतो. तुम्ही बघा, आणि त्या गोड आणि खारटने काय होतं माहित आहे? खारटने काय होतं, ही जी बुद्धी आहे ना ती भ्रष्ट होते, आणि गोड येणं काय होतं, रक्तामध्ये शुगर होते. बरेच लोक डायबिटीसचे पेशंट आहे की नाही, घराघरात शुगर, 3 टाइम गोळ्या, इन्सुलिन. का बरं? षडरसाचा नाद आहे आपल्याला. कडू किती लोकांना आवडतं? मला सांगा, गोळ्या खातो माणूस ती शुगर कंट्रोल मध्ये राहावं म्हणून, पण ती खात नाही, तो गिळतो. तुम्ही खाऊन बघा गोळी काय राहते, ती कडू राहते का गोड राहते? गोळी लेमनची नाही, डॉक्टरच्या गोळ्या कडू राहतात की गोड राहतात? तुम्ही एखादी गोळी खाऊन दाखवा मला इथे डॉक्टरकडची, 1000 रुपये जागेवर देतो, चावून खायची. तुम्ही मला शिव्या द्याल. मला सांगा, ते कडू पोटात जाऊन ते रसायनच आहे ना, ते केमिकल्स आहे, नंतर ते मग वेगवेगळे रोगाला निमंत्रण देत. ते टॉक्सिन रूपानं बाहेर पडत नाही,
ते पोटातच साचतं वेगळे रोग, कारण हे रोगाचंच भांडार आहे शरीर म्हणजे, आहे की नाही? मग मला सांगा, आयुष्य जे आहे ते आपलं चाललं ना झिजत झिजत, बरोबर की? पण मला सांगा, जगामध्ये हाऊस, आता आयुष्य वाया गेल्याची की मिळालेलं आहे त्याच्यातच लोक कौतुक करतात. हे वाढदिवस नावाचं जे आपल्याकडे आलं ना, इंग्रज सोडून गेले ही संस्कृती कल्चर. मला सांगा, आपण वाढदिवस करतो, आपलं आयुष्य वाढतं का घटतं? बोला, खरं बोला बरं. आणि खरं जर बोललं तर इथं काय फासावर द्यायचं नाही, इथे तरी खरं बोला. मला सांगा, वाढदिवस जे करतो ते आपलं आयुष्य वाढतं का घटतं? मामा काय वाटतं, साळवे मामा तुम्हाला, आमचे वारकरी आहेत, आयुष्य घटतं की नाही? मग मला सांगा, आयुष्य घटतं त्याचं कौतुक करावं का पश्चाताप करावा? पण तुम्हाला सांगू, या लोकांची संख्या जास्त आहे. या मूर्ख लोकांच्या संगतीमध्ये आपल्याला कळतच नाही. पण बरं, आपलं आता मी जरी खरं म्हटलो तर आता माझ्या विरोधात 4 जण आहे ना वाढदिवस साजरे करणारे, ते मलाच बावळटात काढते. ते म्हणते हे महाराज याड झालं, याच डोकं भरमिष्ट झालं. म्हणजे आता शहाणा महाराज आहे का बाकीचे आहेत? मला सांगा, मी तुम्हाला गोष्ट सांगतो, 10 पिणारी लोक आहेत आणि एक निर्व्यसनी माणूस आहे. तो जर त्यांच्या संगतीमध्ये जर गेला तर तो तळीराम होईल का निर्व्यसनी राहील पहिल्यासारखा? आणखी सोपं करून सांगतो, समजा 2-4 पागल लोक आहेत, त्याच्यात एक शहाणा जर गेला तर तो शहाणा होईल का पागल होईल? आपल्याला हाऊस कोणाची? आपण शहाणे, आता कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर लोक शहाणे होतात, पण परत पागल खाण्यात जातो ना आपण. मग हा बोध जात का राहत नाही? कारण आपलं चित्त शुद्ध नाही. चित्त शुद्ध का नाही? तर आपण त्या परमात्म्याचं नामस्मरण करत नाही. नामस्मरणानं आपलं चित्त शुद्ध होतं, आतलं मलिनता जाते. बाहेरचं मळ काढण्याकरता प्रसादानं आहेत तुमच्याकडे, पण आतला मळ काढायचं जर असेल तर त्याच्याकरता हरिनाम हे औषध आहे. आणि चित्ताची शुद्धी होऊन एवढं आपल्याकडे बळ येतं की यमदूत आल्यानंतर त्याला आपण सांगू शकतो, माझ्याकडे हरिनामाची ताकद आहे. आणि ते यमाला आहे ना, तुम्हाला सांगतो, यमाला सुद्धा भगवंताने GR जारी केलेला आहे. त्याला सुद्धा सांगितलेलं आहे, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घिरटे फिरे भोवती. त्याला सुद्धा सांगितलेलं आहे, जर माझा नामधारक जर असेल त्याच्याकडे डोळा वर करून सुद्धा पाहायचं नाही, नाहीतर सुदर्शन चक्रण तुझाच काटा काढील. मग आपण नामधारक असलं पाहिजे की नाही? मग मला सांगा, आयुष्य थोडं आहे, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. मग काय करावं? राम राम स्मराधी, 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 राम राम स्मराधी. आदिया संसारा उठावे घरा, आदिया संसारा उठावे घरा, शरण जाऊदा शरण जाऊदा पांडुरंगा, इहरी काळाची कविराची, इहरी काळाची या संसारात आलोय आपण दुर्दैवानं, पण आपल्याकडे आता याच्यातून बाहेर पडण्याकरता उपाय साधू संतांनी सांगितले. काय करा? राम राम स्मरा आधी, काहीच करू नका, राम राम म्हणा. ऐकणे शोभा औषध. बरं, याला काय पैसे लागतात का? मी मगाशी भजन सुरू केलं होतं नाही का? रटले मन तू आठोया, राम नाम में लगे न दाम. लागतात का राम नाम म्हणायला पैसे? राम राम म्हणायला पैसे लागतात. पहिले लोक शहाणी होती,
आमचे ते पवार मामा जुन्या पिढीतले मामा रामरामच म्हणायचे ना. आता हाय हॅलो हाऊ आर यू, हाय हाय आत्ताच करतात आपल्याला आवडलो. म्हणजे हा समोरचा एकदा राम राम म्हटला की समोरचा दोनदा म्हणायचा, बरोबर की नाही. म्हणजे दोघांनाही त्याचं पुण्य लाभायचं. फार मोठी चांगली संस्कृती होती. पण आता काळाचा ओघ आहे, दुर्दैव आहे, हा कलियुगाचा फेरा आहे. सगळं चांगलं गेलंय आता काळाच्या उदरामध्ये, सगळं आता वाईटच समोर येतंय. आणि अशातच आपल्याला मन मारून राहावं लागतं, काय करावं. पण याच्यातून सुद्धा आपल्याला बाहेर पडता येतं. साधू संत म्हणतात की बाबा रे, या संसाराला आलो ना, आलो संसारा, उठा वेग करा, घाई करा, लाहो करा, वेग करा. आपल्याकडे आयुष्य कमी आहे ना, मग घाई करावी माणसाला. मग काय करा, तर तो उदार परमात्मा आहे, अत्यंत कृपाळू आहे. बघा, शिव्या देणाऱ्याला सुद्धा तो कृपा करतो की नाही. त्याच्या आत्याच्या पोरांना शिव्या दिल्या त्याकडे शिशुपाला. बरं, ती पुतना स्थानामध्ये विष भरून गेली होती त्याला मारण्याकरता, तरी त्याच्यावरती कृपा केली. आता त्यांचे एवढे तर आपण नाही ना, आपण बरे आहोत जरा, नाही का. थोडेसे घाबरणारे आहोत, कुठेतरी आपण श्रवण करायला जाणारे आहोत, कुठेतरी आपण सत्संगात जातो, कुठेतरी देवळात जातो, बरेच ना आपण. मग आपल्यावर कृपा दृष्टी ठेवणार नाही का. लोक म्हणतात हे खरं आहे का. साधू संत म्हणतात, कोण कहते भगवान आते नाही. कोण म्हणतो तो येत नाही, तो येतो, पण त्याला हाक तशी मारली पाहिजे. जसं द्रौपदीनं हाक मारली होती की नाही. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, त्वरा झाली गरुडा टाकीले मागे, द्रौपदीच्या लागे नारायण. म्हणजे गरुडाचा वेग सुद्धा कमी पडला द्रौपदीला वाचवायला. आला की नाही तो कृष्ण. पण देवाकडे नियम आहे बरं, अगोदर त्याला द्यावं लागतं, मग तो देतो. आपण काहीतरी दिलं पाहिजे. म्हणजे आपण त्याचं नामस्मरण करतो, म्हणजे आपण त्याला देतोय ना काहीतरी, मग आपण दिलं पाहिजे तरच तो देतो, काळजी घेतो. तुम्ही बघा, व्यवहार सुद्धा तसाच आहे. आपण समोरच्याला जर काहीतरी आहेर घेऊन गेला तर दुसरा येतो का नाही, नाही गेला तर. म्हणून तो लोक एकमेकाकडे नेतात. द्रौपदीनं तर चिंदी बांधून दिली होती. भर जरी ग शालू नवा दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, फाडून भर जरी शेला, फाडून भर जरी शेला, चिंदी बांधते द्रौपदी. ऐक नाही, पण तिनं बांधलं होतं म्हणून तर वस्त्र पुरवली. पण हाक तशी मारली पाहिजे गाड्या, आर्त हाक पाहिजे, आर्तता पाहिजे. आपल्या संसारातल्या कामा करता त्याला हाक नका मारायचं. तो काय आपला राम्यागडी नाहीये. शबरी सारखं बोलावं, रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. ती सुद्धा म्हणते की मी अहिल्यासारखी शापित नाहीये, मी द्रौपदी सारखी राजकुमारी नाहीये, मी न अहिल्या.
असं काही नाही आहे, मी तुझी एक उपासक आहे रामा. आणि तुम्ही बघा राम 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 म्हणत शबरीनं वाट पाहिली. आलं का नाही तो देव? आला की नाही राम तिच्याकडे? तो म्हटला का तिचा कुठे बंगला आहे, तिचा महाल होता का? शबरीचा होता का? जीर्ण झालेली झोपडी होती गड्या. देण्याकरता काय होतं? पक्वान्न होतं तिच्याकडे? नाही नाही, उष्टी बोर होत. पण येतो. तुम्हाला सांगू का, काळावर एकच औषध आहे, राम नाम. नाहीतर लोक आयुष्यभर परमार्थ करत नाही, मराठी टाइम म्हणतात मन राम राम. आता हे गट रामोशाचं वाचतं म्हणतं का राम राम? लोक म्हणतात तुळशीची पानं घाला, पखाड घालायला पाहिजे तोंडात. माणसाचा आहार नाही बरं, मांसाहार. शाकाहारी आहोत आपण. सर्वेमध्ये ते निदर्शनास आलंय. आता माझं बोलणं जर कडू लागेल पाहुणे मंडळी म्हणून, ते म्हणते याच्याकरता याला बोलवायला नको म्हणतो, याला सगळं माहित. मी तुम्हाला नाव ठेवत नाही दादा, मी तुम्हाला वास्तव सांगतो. हे रसनेंद्रिय एवढं चावट आहे, याचे चोचले, आणि याला अक्कल तेवढीच आहे. इथपर्यंतच आपल्याला कळतं, याच्या खाली काय होतं काय माहित आहे आपल्याला. क्या गडबड आहे अंदर. बरं, ज्यांच्याकडे आपण जातो त्या डॉक्टरांना तरी काय कळतंय? ते सुद्धा म्हणतात आम्ही प्रॅक्टिस करतोय अजून. म्हणजे आपल्यावर ते प्रयोग करतात गेले, आणि असं आपलं फसवतात. आणि हे सगळं फसवणूक आहे. जग म्हणजे सगळे फसवणूक आहे. फसवू नका, सावध व्हा. सावध होई बापा, काळ लागला बापा. सावध व्हा. उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ, भावे ठेवा माथा, चरणी ठेवा शरणाई सुखी कथा. जाग व्हा, जाग. आता जागा रे भाईनो, चोर निजल्या नाडोनी भागा रे. आता जागा रे भाईनो, जागा. जाग व्हा. लोक म्हणतात आम्ही का जाग झोपलोय का महाराज, आम्ही जागेच आहे. अरे आपण जागेत, पण कुठे जागे? आपल्या हिताच्या ठिकाणी. ज्यांना आपलं हित होणार तिथे जागृती आपली, नाही तिथे आपण झोपलेलो आहे. तिथे काहीच कळत नाही. हिताचं काय कळत? माणसाला कळे ना काय खावं काय खाऊ नये, काय लिहावं काय लिहू नये, कुठे जावं कुठे जाऊ नये, हे कळायला पाहिजे. अरे मुक्तीचा काय आनंद असतो हे बंधनातून बाहेर निघालेल्या माणसाला विचारा. जेलमधून बाहेर निघालेल्या तुम्ही एखाद्या कायद्याला विचारा, बाहेर आल्यानंतर कसं वाटतंय, तो सांगेल. तुम्ही बघा, मुक्त आपण बांधलं गेलेलो जोखडामध्ये, या नात्यांच्या जोखडामध्ये, या सोयऱ्याधाऱ्यांच्या जोखडामध्ये, या भ्रामक कल्पनेमध्ये, या जोखडातून बाहेर पडा, या बंधनातून बाहेर पडा. मुक्ती म्हणजे काय कळेल आपल्याला. साधू संत म्हणतात या बंधनातून आम्ही बाहेर पडलो, याचा फास आम्ही तोडून टाकला आणि आम्ही मुक्तीला जवळ केलं, आम्ही तिला वरलं. आणि म्हणून आम्ही जे केलं ना त्याचं कौतुक वाटतं. कौतुक वाटे झाली या वेचाची, नाम मंगळाचे तेने गुणे. मंगळ कुठली गोष्ट असेल तर ते नाम आहे, त्यानं आमचं भलं केलंय. मदत केली होती रामाची. जानकी रावणानं चालवली होती ना, तर माझ्या मालकाची ही स्वामिनी आहे, हिचं रक्षण करणं हे माझ्या दासाचं कर्तव्य आहे. म्हणून रावणाशी बळ नसताना 2 हात केलं त्या दशाना नावावर. रावणानं पंख छाटून टाकले. शेवटी हातबल झाला कोण? तो जटायू. जटायूचं नाव होतं ना त्याचं. ते म्हटले आता स्वामी, आता एकच प्रार्थना आहे, बस आता तुम्ही माझ्याजवळ असावे आणि तुम्ही
मी तुम्हाला समोर पाहत माझा मृत्यू व्हावा म्हणून प्रार्थना करत होते. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. भीष्माचार्य सुद्धा ज्यावेळेस शरपंजरी पडले होते त्यावेळेस त्या द्वारकाधीशांना हेच म्हणत होते, गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. आणि आळवत जा त्याला म्हणा, देवा मला विसरू नको. घनश्याम जल्दी आना, नहीं मुझको भूल जाना, सीताजी को साथ लाना, जब प्राण तन से. या शरीरातून प्राण जाताना तो राम आपल्या सोबत. म्हणून जपे जा तू बंदे जय सिया राम, 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 जय सिया राम, जय सिया राम. जपे जा तू बंदे जय सिया राम, जपे जा तू बंदे जय सिया राम. जपे जा तू बंदे जय सिया राम, जपे जा तू बंदे जय सिया राम. बंदे बंदे या जीवाला सांगितलं तू एकच कर, राम नामाचा जप कर, बाकी काही करू नको. आणि तुम्हाला सांगू का, राम नामाचं म्हणजे रामाचं नाव घ्यायला कुठलंही पथ्य नाही बरं, कुठलाही नियम नाही. आमचे बाबा नामदेव महाराजांचा अभंग सांगायचे, राम हेचे स्नान, राम हेचे ध्यान, न लगे आंघोळी तोंड धुवावे. नामस्मरणाला काय लागत नाही, नियम नाही कुठे, कधीही घेऊ शकता, कुठेही घेऊ शकता. बरं त्याला काय बाजार जाऊन विकत घेण्याची गोष्ट नाही. पैसा न लागे, रुपया न लागे, पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवडी दमडी, ना लागे कवडी दमडी, मनवा बुलवा श्याम 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 करो हरि नाम की, बोलो राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. राम म्हणा नाही तर श्याम म्हणा. लोकांना काही एकच देव आवडत नाही, लई ठिकाणी पाणी लावा लागतं. काही म्हणा, राम म्हणा, श्याम म्हणा, जे आवडतं ते म्हणा, पण देवाचं नाव नाही का. तेच आपल्याला सुटका करणार आहे, तेच आपल्याला सोडवणार आहे या काळापासून, नाही का. पण हे मन आघावं असतं. जरी आपल्याला इच्छा झाली जीवाला तरी ते मन प्रतिबंध करतं. त्या मनाला टोले द्या, नाही का. त्याला जरा फटकून काढा, एकांतात त्याला जरा सटके दिले म्हणजे ते जागेवर येईल. तुम्ही बघा, जर लईच अवखळ जरी असलं ना त्याला टोले द्यावं लागतं. तुम्ही बघा, जर लईच वाढाळ जनावर जर असतं ना त्याला पाय खोटी घालायला लागते, बरोबर ना. नाही तर त्याला दांड्यानं ठोकाय. तसं या मनाला, मन के बैले 14 भटके, रस्सी लगाव गुरु ज्ञान की. आणि तुम्हाला सांगू का, सद्गुरू हे आपल्याला युक्ती देतात, एखादा मंत्र देतात. त्या मंत्रानं त्या मनावर काय करता येतं, आपल्याला कंट्रोल करता येतं. आणि खरं तर मन याच्यासारखं कुठलं दुसरं फूल नाही देवाच्या चरणी अर्पण करायला.
बरोबर की नाही? मन हा मोगरा अर्पुन ईश्वर. पुनरपी संसारा येणे नाही, परत यावं जावं लागणार नाही आपल्याला. हा येण्या जाण्याचा ही जी फजिती आहे आपली, हा फेरा ह्या चुकणार आहे. आणि फिरणं काय चांगलं नसतं. तुम्ही लांबून आलेत का नाही आता या कार्यक्रमाला? प्रवास करून आले की नाही? रस्त्यातली ट्रॅफिक, गर्दी, बाहेरची धूळ, कचरा, थकल्यासारखं झालं का नाही? हो की नाही? मला सांगा, मग आपण किती फिरत आलो, किती जन्म आपले फेरे झाले, काय तपास आहे? या युनितून त्या युनितून आपण भरकटत आलो. आता आपण सावध झालं पाहिजे. आता इथे प्रतिज्ञा करा, संकल्प करा. नामदेव आप्पांचं हे पुण्यस्मरण तुमच्या लक्षात असू द्या. या पुण्यस्मरणाच्या दिवशी आम्ही प्रतिज्ञा केली होती, आम्ही संकल्प केला होता की आमचं आयुष्य आता राम नामाशिवाय आम्ही वाया घालवणार नाही. आणि दादा, हे राम नाम हे तारक आहे, वाल्याचा वाल्मिकी करणार हे राम नाम हे औषध आहे आणि आपण घेतलं पाहिजे. मी तर नेहमी सांगत असतो, तुम्ही बघा, साधा रोग झाला ना तर आपण डॉक्टरची 3 वेळेला औषधं खातो गड्या. अरे पण हे भवरोग घालवायचं जर असेल तर रामनाम हे औषध आहे. आणि ते एवढं तारक आहे आपल्याकरता की ते राम राम म्हटल्यानंतर आपल्याला त्या रामाशी ऐक्य साधता येतं. एवढी ताकद आहे त्या रामनामामध्ये. मग का घेऊ नये? म्हणणार का रामनाम? मग करणार का आतापासून सुरुवात? नक्की हो की नाही? म्हणा पाठीमागे तुम्हाला मंत्र सांगतो मी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाळी वाजव सगळे सगळे जण. लाजाचं काम नाही. आपल्याला लबाडी करताना, पाप करताना लाज वाटते का? याचं देवाच घ्यायला का नाच? ते मीराबाई राजघराण्यातले होते, पायात घुंगरं बांधून नाचायचे. बरोबर की? वा वा वा, क्या बात. जेवायचंय आपल्याला बरं. आवाज वाढवा थोडा, आवाज वाढव डीजे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे बघा, दोन्ही हात वर करतात, दोन्ही हात. टाळीचा एक आवाज आला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय हो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. वाह 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 वाह. हो पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. बोलो बोलो. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
बघा आता मी तुमच्याकडून आग्रहानं राम नाम म्हणून घेतलं, मला सांगा त्याचं पुण्य मला आहे का तुम्हाला आहे? देणार तुम्ही? तुम्हालाच आहे ना. काही लोक आहे ना असे बसून होते, असे पाहत होते, बरोबर की नाही? म्हटलं तर कुठे तोटा आहे माझ्या बापाचा? म्हणजे माझे बाप समोरच बसलेले म्हणून विचार, तोटा आहे का अण्णा आपला काही? राम नाम घेण्याकरता सुद्धा पुण्य लागतं बरं का. तुम्ही म्हणाल आता हे लोक का म्हटले नाही? पुण्य नाही त्यांच्या, आले तिथपर्यंत पण पुण्य कमी पडतं. मी नाव ठेवत नाही, मी सत्य परिस्थिती सांगतो. माझं काम आहे, व्यासपीठाचं कर्तव्य आहे. तुम्ही म्हणतो तुम्ही लय टोचून बोलता, आता मग माझ्यासारख्याने बोला तर मग कोणी बोला? आमची जबाबदारी आहे ना, माय ड्युटी आहे, इट्स माय ड्युटी, माझं ड्युटी आहे, ते काम आहे माझं. इथे जर बोलून मी तुमच्या बरोबर जर गोडी गुलाबींचं वागलो तर मी तुमच्यातलाच होईल ना. मला ज्ञानोबा तुकोबा क्षमा करतील का? रविदास महाराज क्षमा करतील का? नाही. माझं कर्तव्य आहे ते, म्हणून मी ड्युटी कशी करावी? प्रामाणिकपणाने करावी की नाही? साहेबांना पाठ फिरवली का घेतली डुकली असं जमतंय का ड्युटीवर? मग तुम्हाला मला सांगा, आदर्श म्हणून कुणालाही पारितोषिक मिळतं का? पवार मामा मिळतं का? तुम्हाला मिळालं की नाही आदर्श तलाठी म्हणून? काय मिळालं? प्रामाणिक ड्युटी. रात्री 12 वाजता मामाने एक किस्सा सांगितला होता, म्हणजे मामांच्या काळात आम्ही भेटायला आलो होतो इथे. ते म्हटले आम्ही रात्री त्या उकलगावच्या त्या नदीला गेलो होतो, बरोबर की नाही? मामलेदार साहेब म्हणते बघा तुम्ही ड्युटी कशी करावी, रात्री सुद्धा जागाच पाहिजे, पाहिजे की नाही? जागा राहायचं म्हणजे मोबाईलवर नाही, रामनाम त्याच्याकरता. नाही तर रात्री भूत सगळ्यात जास्त जागा राहतात. कोण जागे राहतात रात्री? रात्र कोणा करताय? रात्र आपल्याला झोपण्याकरता का जागण्या करताय? मग रात्री माणसं झोपतात आणि जागे कोण राहतात? म्हणजे जागे राहतात रात्री, म्हणजे ड्युटी म्हणून जाऊ दे बरं का, पण तसे बिगर कामाचे म्हणजे काहीच नाही. जाऊ द्या, भूतांनाही कंट्रोल आणतं हे रामनाम. पळे भूत बाधा भेणे तेच. भूतांना सुद्धा ओठणीवर आणण्याकरता रामनाम हे औषध आहे आणि घेतलं पाहिजे. घ्या, अनेकांचं कल्याण होतं. आणि म्हणून तुम्ही बघा, त्याला बोलवा तो येतो, त्याला खाऊ घाला तो खातो, कुठल्या तरी रूपानं येतो. सगळी रूप त्याचीच आहे, कुठल्या रूपानं भेटेल सांगता येईल. तुम्ही म्हणाल मी खरं तर दगडाच्या देवाच्या विरोधात आहे, मी मूर्तीच्या विरोधात आहे. आमचा जो अद्वैत संप्रदाय, वारकरी संप्रदाय, हा हृदयातल्या देवाला भाजायला सांगतो, आत्मदेवाची पूजा करायला सांगतो. पण लोकांना हे झेपत नाही. लोकांना वाटतं देवळात जावं, दगडाला भाजावं. पण तुम्हाला सांगतो, एखाद्या पाषाणाच्या मूर्तीला भाजावं, धातूच्या मूर्तीला भाजावं, ठीक आहे, पण आपला भाव शुद्ध असू द्या. त्या दगडाच्या मूर्तीतून सुद्धा परमात्मा प्रकट होऊ शकतो. आमच्या कर्माबाई नावाच्या संत होत्या मारवाड प्रांतामध्ये. त्यांचे वडील व्यापारी होते. काय होते? बनिया होते, बनिया. आणि त्यांचा व्यापार असायचा आणि गावोगावी पहिले प्रवास करावा लागतो व्यापाऱ्यांना, माल विकावा लागायचा, बरोबर की नाही? आपले सुद्धा मोठा काय जिथे बनत होते तिथे विकत होतं का? आमच्या आजोबा मोठा बनवायचे, निंबेरत विकत होत्या का? नाही, फिरावं लागायचं. मग तिचे वडील आहे ना कृष्ण भक्त होते. सोवळ्यामध्ये त्या ठाकूरजीची, तिकडे ठाकूरजी म्हणतात कृष्णाला, द्वारकाधीशांना ठाकूरजी म्हणतात. ठाकूरजी म्हणजे मालक म्हणतात, स्वामीजी. ठाकूरजी म्हणजे फार मोठी व्यक्ती, सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती. आणि त्या कृष्णाची पूजा करायची, रोज नैवेद्य असायचा. आणि एकादशीला खिचडीचं नैवेद्य असायचं. एकादशी जवळ आली होती, पण दुर्दैवानं त्यांना परगावी जायचं होतं वस्तू विकण्याकरता, त्यांचा तो माल विकण्याकरता. त्यांची कर्माबाई नावाची लहान पोरगी होती, लहान लेकरू होतं. म्हणजे समज तिला थोडीशी यायला लागली होती, एवढी लहान होती ती. आणि तिला सांगितलं होतं, कर्मा बेटा मैं प्रदेश जा रहा हूं, ये माल बेचने के लिए, मेरे पश्चात ठाकुर जी की सेवा आपको करनी है, करेंगे आप? तिने सांगितलं हा पिताजी करूंगी मैं. भोग चढ़ाओगी ठाकुर को? हा पिताजी मैं चढ़ाऊंगी, आप चिंता मत करो, जाइए आप. आणि वडील गेले महाराज निघून.
पहाटेच उठावं 8 वाजता कर्माबाईनं. ऐकता ना तुम्ही? झोपले तुमच्याकडे पहाट 8 वाजता नाही होत ना? हा, म्हणजे तुम्ही ऐकताय बरोबर नाही? पहाटेच उठावं, ब्राह्म मुहूर्तावर स्नान करावं, फुलं तोडून आणावी, नदीचं गंगेचं शुद्ध पाणी आणावं, त्या मूर्तीला अभिषेक करावा, गंध तिलक करावा, तिचा शृंगार करावा, नंतर धूप दीप लावून फुलं समर्पित करावी आणि नैवेद्य घेऊन जावं. एकादशी होती एक दिवस आणि ती खिचडी घेऊन गेली. एकादशीचा दिवस होता आणि तिकडे पडदा ओढून घेतात उत्तर भारतामध्ये. ताई साहेब बरोबर आहे ना? निर्मला सोनवणे बरोबर ना? तुम्ही होते ना तिकडे उत्तर भारतामध्ये? त्या यात्रेला माझ्यासोबत बऱ्याच वेळा आलेला, त्यांना माहिती. पडदा ओढून घेतात आणि बाहेर बसतात भक्त वाट पाहत, 15-20 मिनिटं थांबतात आणि मग तो नैवेद्य तसाच. आता त्या बिचाऱ्या बालमाडाला माहितच नव्हतं हा देव खातो की नाही खात, पण वडिलांनी सांगितलं होतं खाऊ घालायची जबाबदारी आहे. तिनं तो पडदा उघडला तर ते खिचडीचं ताट तसंच होतं. ती म्हटली आता या गाड्याला काय झालं, या नका खाला नाही. मग ती पुन्हा गेली त्या कृष्णाच्या मूर्तीजवळ, हात जोडले आणि प्रार्थना केले, हे गिरीधर, हे केशव, हे श्याम सुंदर, हे द्वारकाधीश प्रभु, मेरे पिताजी परदेश गए, वो जल्दी नहीं आएंगे, मेरी गलती क्या है, आपने ये जो भोग है आपने सेवन क्यों न किया, आपने प्रसाद क्यों नहीं पाया, मेरी गलती बताइए आपको, मेरी आपसे विनती है, मेरी आपसे प्रार्थना है कि ये जो भोग है आप सेवन कीजिए. पण ती दगडाची, ती पाषाणाची मूर्ती, ती कसली खाते गड्या. पण अट्टहास केला जसं नामदेवांनी केलं होतं की नाही, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोपाल लाला, गोविंद लाला. तसं कर्माबाईंनी अट्टहास केला. ती म्हटली मी मोठ्या कष्टाने ही खिचडी बनवली, माझी आई स्वयंपाक करते पण तुला खायचं म्हणून मी बनवली. पण आजी तशी बनवली नाही, गावरान तुपातली आहे ती, का जरशा गाईच्या दुधाच्या तुपापासून बनवली नाही. सूरदास महाराज होते ना, सूरदास महाराज म्हणजे रविदास महाराजांचे समकालीन आहे, आंधळे होते. त्यांनी लिहिलेले भजन आहे कर्माबाईंचं, फार गोड भजन आहे, भाव फार सुंदर आहे त्याच्यातला. सूरदास महाराज म्हणतात, थाली भर कर लाय खिचडो, थाली भर कर लाय खिचडो, ऊपर घी घी बाटकी, जीवो मारा शामधनी, जीवा में बेटी जानकी, जीवा मारा शामधनी, जीवा में बेटी जानकी. लोक प्रसाद घेऊन कसं जातात? तुम्ही प्रसाद ठेवता, नैवेद्य देवाला कसं ठेवता? समजा सणाला प्रसाद ठेवता की नाही, पुरणपोळ्या ठेवता की नाही, पूर्ण पुरणपोळी ठेवता की तिचं पिल्लू चाणक्या आहे की नाही? बरं मला सांगा, पूर्ण ते बोंड ठेवतात, पूर्ण असतं का ते भजे? कुरडई पूर्ण असते का? ती कर्म म्हणते मी सगळं मोठं ताट भरून आणलंय परत तुझ्या करता, मी काय शिल्लक ठेवलं नाही, संकुचित नाहीये माझं मन. थाली भर कर लाय खिचड, ही सगळी भरून आणली. ऊपर घी की बाटकी, वरून तूप ओतलंय त्याच्यामध्ये, म्हणून तू आमचा मालक आहे नाही का, तू आमचा धनी आहे म्हणून तू खा. तो काय खाय ना, कसा खाईल तो? पण ती म्हटली मी सुद्धा जाटाची कन्या आहे, मी सुद्धा सरदारी नाही, मी का तुला अशी सोडते का? मग ती युक्ती सांगते. तुम्ही बघा खाऊ घालण्याची पद्धत बघा, आई कशी लेकराला खाऊ घालते की युक्तीनं. तू बंट्या काय जेवत नाही धडाना, ते मोबाईल ऐकत ऐकतच मोठं झालेलं असतं. पण तुम्ही बघा आई त्याला खाऊ घालते कडे पाठीमागे लाडानं लडीवाळपणानं. तसं ती कर्माबाई म्हटली, बाबा मारो गाव गयो हे ना जाने कब आवे गो. ते म्हटले परवा येईल, पण परवाच येतील माहित नाही, प्रवास आहे. मग त्यांच्या भरोशावर जर बसला तर उपाशी मारावं लागेल.
बाबा मारो गाव गयो है ना जाने कब आवे गो, उनको भरोसे बैठ रोए तो भूको ही मर जावे गो. त्याच्या भरोसावर बसलं तर उपाशी मारा लागतो, खा. मग पुन्हा पुन्हा वारंवार विनंती करून तुम्हाला सांगतो त्या धातूच्या मूर्तीला पाजर फुटला आणि त्याच्यातून कृष्णचंद्र प्रभू प्रकट झाले आणि त्या कर्माबाईची खिचडी खाली. आपली खाणार नाही पण आपण ठेवीतच नाही. आता ठराविक लोक असतील देवाला नैवेद्य देतात. किती लोक नेतात बरं देवाला नैवेद्य रोज? मला सांगा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे की नाही? मग मला सांगा त्याला जगाची काळजी आहे, त्याच्या कृपेनं सगळं जग जेवतंय ना. मग मला सांगा त्याला आपल्याला जेवायच्या अगोदर त्याला नैवेद्य ठेवायला नको? आपल्याला कसं प्रकाश लागतो, मग त्याला प्रकाश लागत नाही, त्याच्या पुढे दिवा लावायला नको? लोक फक्त सणावाराला दिवा लावतात, रोज दिवा लावायला पाहिजे देवापुढे. अंधार घालवण्याकरता दिवा गरजेचा आहे की नाही? प्रकाश पाहिजे की अंधार पाहिजे? नैवेद्य मग आपण जर खातो अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो की नाही? उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म बोला पुंडली म्हणतो की नाही? ते पूर्ण ब्रह्म याची जाणीव खाताना असू द्या. लोक कसे जेवतात? ते बुफे पद्धत काढली, उभ्यानं बुट घालून कसे जेवतात. तुम्ही म्हणाल तुमचा काय तोटा होतो? माझा काय तोटा नाही, बुटात आमटी घेऊन प्या, माझ्या बापाच काय जाणार? मला सांगणं काम आहे. अरे कोण होतो आपण आणि काय झालोय आपण हे लक्षात घ्या. आपली ही संस्कृती नाही, भारतीय संस्कृती, सत्य सनातन संस्कृतीचे आपण पाईक आहोत आणि ही भारतीय भूमी ऐश्वर्यवान भूमी, या भूमीतले आपण आहे. तुम्हाला सांगतो याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे नाही का? जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, ही साधू संतांची भूमी आहे आणि या भूमीत जर आपण आलो तर त्यांनी शिकवलेले धडे आपल्या लक्षात राहायला पाहिजे. तुम्हाला सांगू एकदा त्याला म्हणा, तुम्हाला सांगतो जा त्याच्या समोर, त्या मूर्ती समोर, आपल्या घरात फोटो असेल एखादा, जा डोळे मिटा आणि त्याला अर्थ हाक मारा. त्याला सांगा हे परमेश्वरा आता तुझाच आश्रय बाबा, आता वाचवणार तूच आहे ना, हे दीनदयाळा बघ मी तुझा असा भक्त आहे, पापी का पुण्यवान मला माहित नाही, मी चांगलं करतो का वाईट मला माहित नाही, पण मी आता तुझ्या आश्रयाला आलोय. आता तुझा जर आश्रय नसेल तर आम्हाला वाऱ्यावर सोडू नको नाही का? एक गाणं आहे पण त्याचा भाव मला फार आवडतो. त्याला सांगा तू जर आम्ही जर तुझ्या आश्रित नसतो तर आमचं काय झालं असतं? मी सुद्धा असंच म्हणतो, मी जर त्या विठोबाच्या आश्रयाला जर नसतो आज आम्ही, तर दयाळू सद्गुरू भेटले नसते, वाताहात झाले असते, आयुष्याचं माती झाली असते. इतर सामान्य जीवाप्रमाणे हाल हाल करत मारावं लागलं असतं. नंतर कितीतरी गटांगळ्या खा, कितीतरी जन्मांचं सुकृत पदरामध्ये होतं. म्हणून अनेक जन्माचे यातना सद्गुरू माऊलीनं आमच्या कमी केले. मी तर नेहमी प्रार्थना करतो, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहे किनारा न मिलता, किनारों में भी तो लहरान मोती, अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. या सगळ्यामध्ये जर आनंद जर असेल तर त्या भगवंत शिवाय नाही. फार मज्जा आहे. तुम्हाला सांगतो आज माझ्याकडे पैसे नसतील दादा, पण माझी गुरु माऊली माझ्याकडे त्यांचा वरद हसते. लक्षात ठेवा, लोक मला भिकारडी म्हणतात. तुम्हाला सांगू ज्यावेळेस आता हे चव्हाट्यावर मांडण्याच्या गोष्टी नाही, इट्स अ सिक्रेट. पण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस माणसाकडे व्यवहारात पैसा नसतो ना, त्यावेळेस त्याचं कोणीच नसतं. सब ये पैसे के भाई अपना साथी कोई नहीं, जब लगा अपने पल्लों में पैसा तो लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई मिठा न बोले, कोई गोड बोलत नाही. लोक म्हणतात हे पांढऱ्या पायाचे आमच्या कोळात जन्माला. पण तुम्हाला सांगतो पैशावाल्याला किंमत नाही, पैसा काम येत नाही. सज धज के जब मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. रावणाला सुद्धा सोन्याची लंका सोडून जावी लागली. तुम्हाला सांगतो आणि मी लय पैशावाले पाहिले, याच गावात पाहिले.
तुम्हाला सांग बरा घर पोकाळ वास नाव सांगत समजने वाले को इशारा का आम्ही भिकारी नाही आम्ही काय खातो आमचा देव आम्हाला देतो लोक म्हणतात तुम्हाला कशाला लागतात पैसे मी जर गेलो आता दिलीप महाराज गेले पेट्रोल पंपावर आणि त्यांनी गाडीत पेट्रोल पंप पेट्रोल टाकलं आणि ते जर म्हटले ताबल्यावर मी तुम्हाला धिन धाग वाजून दाखवतो दिल का पेट्रोल पण ते पैसे पाहिजे पण जीव नसावं त्याच्यात आला काय गेला आणि तुम्हाला सांगू महालात मज्जा नसते महालात फरशीवर मणके दुखतात झोपडीत मजा असते ते तुकडोजी महाराज म्हणायचे भूमीवरी पडावे आकाश पांघरावे ताऱ्याकडे पहावे प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या राजा सजी महाली